Bahubali Vidyapeeth Bahubalis video presentation of subject English standard 10th. A video presentation by Mr. M.D. Chaugule. My English course book standard 10 unit 1.3 Basket Full of Moonlight. This is a poem written by Sunil Sharma, translated from Dogri language. Video presentation points: first, warming up and chit chat activity; second, poem explanation; third, summary of the poem; fourth, margin questions; fifth, Marathi translation; sixth, glossary; seventh, English workshop; and eighth, poem appreciation. See some activities based on this poem. Warming up, chit chat. Did you like to hear bedtime stories when you were a child? Answer: yes, I liked to hear bedtime stories when I was a child. Who usually told you the bedtime stories? Answer: my sister told me the bedtime stories. Why did you like them? Answer: they were interesting, so I like those stories. Do you like to hear those stories again? Yes, I still like to hear those stories again. Next question. Discuss in groups about the procedure of planting a tree. Write the steps in bullet points and present it before the class. वृक्षारोपणाची पद्धत यावर चर्चा करा. Answer: dig the soil and make a plain surface. Add manure and mix it in the soil. Add some water. Sow seeds. Cover them with soil. Water daily. Remove weeds if any. Next question. Discuss in pairs and write what your father and mother do for your family. Answer: father works hard to earn a living. Takes us to the doctor when we are ill. Takes care of repairs. Pays bills. Makes major purchases like furniture, electronic goods, etc. Mother cooks food, feeds the family, buys vegetables and groceries, cleans the house, keeps the house neat and tidy, takes care of us when we are ill, teaches and guides us. मित्रांनो, आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. कवितेतील पहिल्या कडव्यामध्ये तो मुलगा म्हणतो, ओ मून गिव्ह मी मूनलाइट, बास्केट फुल और 2 baskets full with seeds of moonlight. हे मून, हे चंद्रा, मला मूनलाइट दे, चंद्रप्रकाश दे. किती? तर बास्केट फुल और 2 baskets full, 1 किंवा 2 टोपली भरून मला चंद्रप्रकाश दे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट, चंद्रप्रकाशाच्या बिया मला दे, असं तो मुलगा त्या चंद्राला म्हणतो. पुढे तो म्हणतो, फ्रॉम द सिटी टू माय विलेज, ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, त्या पाथ म्हणजेच त्या रस्त्याच्या दोनही बाजूने. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट.
मला चंद्रप्रकाशाच्या लहान लहान अनेक बिया पेरायच्या आहेत. सो म्हणजे पेरणे. बरं, या चंद्राच्या बिया त्याला का पेरायच्या आहेत याचं कारण तो पुढे सांगतोय. द होल व्हिलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. तो मुलगा म्हणतो, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. द होल विलेज म्हणजेच काय, तर गावातील बहुसंख्य लोक, बरेचसे लोक गोज टू द सिटी डेली, दररोज शहरात जातात. कशासाठी? टू वर्क, कामाच्या निमित्ताने, काम करण्यासाठी, आपली रोजीरोटी मिळवण्यासाठी, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी हे लोक दररोज शहरात जातात. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. इट बिकेम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. त्यांना परतताना खूप अंधार होतो. ॲज म्हणजे कारण, माय विलेज इज क्वाईट फार. माझं गाव खूप दूर आहे. क्वाईट म्हणजे खूप आणि फार म्हणजे दूर. माझं गाव फार दूर असल्याने त्या कामावर गेलेल्या लोकांना घरी परतताना खूप उशीर होतो, अंधार होतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नायदर बस नॉर कार्ड प्लाईज. द रूट इज टफ. तो जो रूट आहे, तो जो मार्ग आहे, तो जो पाथ आहे, तो कसा आहे? इज टफ, अतिशय खडतर आहे. अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. आणि रस्ता तो स्नेक्स म्हणजे साप आणि स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू, साप आणि विंचवांनी भरलेला असा आहे. याशिवाय नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आमच्या गावामध्ये एखादी बस किंवा कोणतेही वाहन ये जा करत नाही. म्हणजेच वाहतुकीचं कोणतंही साधन आमच्या गावामध्ये यायला उपलब्ध नाही. तो मुलगा पुढे म्हणतो, वेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप. जेव्हा माझे बाबा घरी परततात त्यावेळेला मी झोपलेला असतो. म्हणजे त्यांना यायला खूप उशीर होत असतो. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय ॲम स्लीपिंग. आणि ते सकाळी लवकर परत निघून जातात. कधी? व्हाईल आय ॲम स्लीपिंग, ज्या वेळेला मी झोपलेला असतो. म्हणजेच आपली आपल्या वडिलांशी भेट होत नाही, त्यांच्याशी गप्पा गोष्टी होत नाही, अशी खंत तो मुलगा चंद्राकडे व्यक्त करत आहे. म्हणून तो म्हणतो, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. हे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे. कसं? ऑन लोन, कर्ज म्हणून दे, मला उसनं दे. मग मी त्या मूनलाईटचं काय करेन? तर तो पुढे म्हणतो, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला तो डार्क रूट म्हणजे अंधारी मार्ग लाईट करायचा आहे, म्हणजेच प्रकाशित करायचा आहे. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, की ज्यामुळे माझे वडील घरी लवकर परत येतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मला सुद्धा इतर मुलांप्रमाणेच माझ्या वडिलांकडून फेरी टेल्स म्हणजेच परीकथा अँड स्टोरीज आणि इतर कथा ऐकायच्या आहेत. ज्याप्रमाणे इतर वडील त्यांच्या मुलांना सांगतात गोष्टी, त्याप्रमाणेच मला देखील माझ्या वडिलांकडून अशा प्रकारच्या गोष्टी ऐकण्याची इच्छा आहे. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही बाजूने मला चंद्रप्रकाशाच्या बिया पेरायच्या आहेत. याकरता हे चंद्रा, मला टोपलीभर चंद्रप्रकाश दे.
किंवा टोपलीभर चंद्रप्रकाशाच्या बियाणे दे. Let's see the summary of the poem. The speaker in the poem is a small boy. He lives in a village. The people in the village go to the city to work daily. The village is far from the city. The route is long and dangerous. By the time the villagers return, it becomes dark. There are snakes and scorpions on the way. There is no bus or cart from the city to the village. People have to walk to and fro the city. The boy's father leaves early in the morning and returns late at night when the boy is asleep. In this poem, the boy requests the moon to give him a basket or two of moonlight seeds. He wants to light the dark path for the villagers, especially for his father. He wants his father to return home early and tell him stories. He wants to sow the seeds of moonlight along the path and light up the path permanently for the villagers. बास्केटफुल ऑफ मूनलाईट हा डोगरी भाषेत सुनील शर्मा यांनी लिहिलेल्या मूळ कवितेचा अनुवाद आहे. अत्यंत रसाळ अशा या कवितेतील लहान मुलगा चंद्राला टोपलीभर चंद्रप्रकाश देण्याची विनंती करत आहे. मुलाच्या गावाकडून शहराकडे जाणारा रस्ता सूर्यास्तानंतर अंधारून जातो. या रस्त्यावर त्याला चंद्रप्रकाशाचे बी पेरायचे आहे. मुलाचे वडील आणि गावातील अनेक लोक दररोज कामासाठी गावातून शहराकडे जातात. संध्याकाळी अंधाऱ्या, भीतीदायक आणि साप विंचवांनी भरलेल्या रस्त्यावरून त्यांना घरी परतावं लागतं. या रस्त्यावर वाहतुकीची साधनं देखील उपलब्ध नाही आहेत. या रस्त्यावर चंद्रप्रकाशाचे बी पेरले तर त्या प्रकाशित रस्त्यावरून आपले वडील लवकर घरी येतील, आपल्याला परीकथा गोष्टी सांगू शकतील असं त्या मुलाला वाटतं. त्यामुळे कवितेतील तो मुलगा चंद्राकडे टोपलीभर चंद्रप्रकाश कर्ज म्हणून मागत आहे. Margin questions. Question number 1. What does the poet wish to get from the moon and why? Answer. The poet wishes to get from the moon 1 or 2 basketful of seeds of moonlight to enlighten the way from the city to his village. Question number 2. Why is the road from the city to the village dangerous? The road from the city to the village is dangerous because of snakes and scorpions. Next question. Why does the poet wants his father home early? Answer. The poet wants his father home early because he wants to hear fairy tales and stories from his father like other children. Next question. How do you spend your evening time with your family members? Answer is given on the screen. Please watch it on the screen. Let's see Marathi translation of the given poem. Basketful of moonlight. टोपलीभर चांदणे. अरे चंद्रा, मला चांदणे दे. टोपलीभर किंवा 2 टोपल्या भरून चांदण्याचे बियाणे मला दे. शहरापासून माझ्या गावापर्यंत रस्त्यांच्या कडेकडेने मला पेरायचे आहेत छोटे छोटे प्रकाशाचे चंद्र. सारा गाव दर दिवशी कामासाठी शहरात जात असतो. त्यांच्या परतीच्या प्रवासात वाटेतच अंधार पडतो, कारण माझे गाव शहरापासून खूप दूर आहे. गावाकडचा रस्ता खूप अडचणीचा, सापांनी आणि विंचवांनी भरलेला आहे. तेथून बस किंवा बैलगाडीचीही वाहतूक नाही. माझे वडील घरी परत येतात तेव्हा मी
झोपलेलो असतो आणि सकाळी मी झोपलेलो असतानाच ते भल्या पहाटे परत कामावर जातात. अरे चंद्रा, मला एक टोपली भर चांदणे उसने दे. माझे वडील रात्री लवकर परतावेत म्हणून त्या काळोख्या रस्त्यावर मला उजेड करायचा आहे. मला सुद्धा त्यांच्याकडून परीकथा आणि गोष्टी ऐकायच्या आहेत. चंद्रा रे, मला टोपलीभर चांदणे दे. Workshop. Complete the following sentences with the help of the poem. The child wants to sow small moons of light from the city to the village. According to the child, the road of his village is tough and full of snakes and scorpions. The child wants a basketful of moonlight on lawn. The child wants to light the dark route so that his father returns early. Next question. Write down the describing words used for the following nouns. Small moons, tough route, whole village, early morning. Next question. The child in the poem wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following wishes? Answer in your notebook. A. Give me moonlight basketful or 2 baskets full with the seeds of moonlight. Answer. There is darkness in the village. Darkness means ignorance or absence of knowledge. The boy requests the moon to give him some light. The darkness on the path is removed. The boy wants to sow seeds of moonlight so that more light will grow. When the seeds of knowledge will be sown, the darkness in the minds of the people will be removed. The boy wants a permanent solution to the problems in his village. Next, B. I want to light the dark route so that my father returns early. Answer. The boy's father works hard. He walks to the city and back daily. The way back is dark and dangerous, so he returns late. The boy loves his father but cannot enjoy his company. In this line, the boy asks the moon to light up the path so that his father can return early and tell him stories. Next question. Pick out and write the lines from the poem that prove the following. Father reaches home late after dark. Answer. When my father returns home, I am asleep. Eager to hear fairy tales from his father. Answer. I too want to hear fairy tales and stories from him. Remove darkness and bring light among the darker paths. Answer. I want to light the dark route. Next question. Write as many words as you can using FUL as suffix. For example, basketful, bucketful. Answer. Mouthful, pocketful, handful, potful, sackful. Next question. Pick out the examples of alliteration and repetition from the poem. Alliteration आणि repetitionची उदाहरणं शोधा. Answer. Alliteration.
I want to sow seeds of moon on the sides of the path. The sound of the letter S is repeated. I want to sow many small moons of light. The sound of the letters S and M are repeated. Examples of repetition. O moon, give me a basket full of moonlight. This line is repeated to show the eagerness of the child. Small moons of light. The word small is repeated to emphasize the tiny size of moonlight seeds. Write an imaginary letter to the moon to convey your feelings about it. Discuss about it with your partner and draft the letter using the poem as a basis for the letter. Supporting points: sign of beauty, symbol of joy, infinite pleasure, urge to compose poems, songs, music. मूनला पत्र लिहून तुमच्या त्याच्याविषयीच्या भावना व्यक्त करा. Dear moon, you are my great friend in darkness. When there is no other source of light after sunset, you are always there, bright and shining in the sky. You look so beautiful at night, like a bright yellow disk. You spread light and joy in the dark night. Hence, people consider you as a sign of beauty and a symbol of joy. You give infinite pleasure to all in the darkness of night. As a source of joy and pleasure, you give inspiration to poets to write poems or songs. There are thousands of poems and songs written in almost every language addressed to you. Indeed, your place is unique in this universe. Dear moon, I request you to spark off the poet in me, so that I too will compose a poem in your honor. Yours lovingly, XYZ. आपण आता या कवितेचे ॲप्रिसिएशन पाहूया. यावर आधारित बोर्डाच्या परीक्षेत 5 गुणांचा प्रश्न कसा विचारला जातो, त्याची मार्किंग स्कीम कशी असते ते पाहूया. रीड द फॉलोइंग पोएम अँड राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिव्हन बिलो 5 मार्क्स. टायटल हाफ मार्क. नेम ऑफ द पोएट हाफ मार्क. राईम स्कीम 1 मार्क. फिगर ऑफ स्पीच एनीवन 1 मार्क. थीम और सेंट्रल आयडिया 2 मार्क्स. असा एकूण 5 गुणांचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. आता ॲप्रिसिएशन कसे लिहायचे ते समजून घेऊ. परीक्षेमध्ये तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी पॉईंट्स दिलेले असतात. त्यातील पहिला पॉईंट टायटल. टायटल म्हणजे शीर्षक किंवा कवितेचे नाव. या कवितेचे नाव काय? बास्केट फुल ऑफ मूनलाईट. दुसरा पॉईंट नेम ऑफ द पोएट. नेम ऑफ द पोएट म्हणजे कवीचे किंवा कवयित्रीचे नाव. बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेचे कवी कोण आहेत? सुनील शर्मा. म्हणून नेम ऑफ द पोएट इज सुनील शर्मा. पुढील पॉईंट आहे राईम स्कीम. अ टीनेजर प्रेयर या कवितेच्या ॲप्रिसिएशनच्या व्हिडिओत राईम स्कीम कशी लिहायची ते आपण उदाहरणासहित समजून घेतले आहे. बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेमध्ये रायमिंग वर्ड्स तुम्हाला पाहायला मिळाले का? तर नाही. म्हणून या कवितेमध्ये राईम स्कीम नाही. असे जर असेल तर ती कविता फ्री वर्स असते. अशा वेळेस आपण द पोएम डज नॉट हॅव राईम स्कीम, इट इज रिटन इन फ्री वर्स असे लिहावे. नेक्स्ट पॉईंट फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय? भाषिक अलंकार. या कवितेमध्ये पुढील भाषिक अलंकार फिगर ऑफ स्पीच आलेले आहेत. ॲपॉस्ट्रॉफी, पर्सॉनिफिकेशन, अँटिथेसिस, टॉटॉलॉजी, हायपरबोली, अलिटरेशन, रिपिटेशन. नेक्स्ट पॉईंट
थीम ऑर सेंट्रल आयडिया. थीम ऑर सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेची मध्यवर्ती कल्पना. कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहिताना किंवा थीम ऑर सेंट्रल आयडिया लिहिताना कवीने नेमके या कवितेमध्ये काय सांगितले आहे, कोणता संदेश दिला आहे ते लिहायचे असते. मग बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेची थीम ऑर सेंट्रल आयडिया आपल्याला पुढील प्रमाणे लिहिता येईल. द पोएम इज अ रिक्वेस्ट ऑफ चाइल्ड टू द मून, द विश ऑफ अ चाइल्ड टू लाईट अप हिज विलेज रोड युझिंग मूनलाईट to make traveling easier for the people in the village. It expresses the child's love for his father. The central idea of the poem is the loneliness of a child in a remote village untouched by modern amenities. ही थीम और सेंट्रल आयडिया तुम्ही तुमच्या भाषेमध्ये वेगळ्या शब्दांमध्ये सुद्धा लिहू शकतात. अशा प्रकारे ॲप्रिसिएशन तुम्ही मुद्द्यांनुसार व्यवस्थितपणे लिहिले तर तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास 5 पैकी 5 गुण मिळतील. ॲप्रिसिएशन ऑफ Thank you for watching the video.